तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे नारळी पौर्णिमा. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. त्यामागचे कारण जाणून घ्या. यंदा 8 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा आली आहे, जिला आपण नारळी पौर्णिमा म्हणतो. आणि दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन. या दिवशी आपले कोळी बांधव समुद्राची पूजा करतात आणि त्याला श्रीफळ अर्पण करून ऋण निर्देश व्यक्त करतात. परंतु ही कृतज्ञता कशाबद्दल? नदी वाहवत जाते, परंतु समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही. आणि यदा कदाचित त्याने आपली मर्यादा ओलांडली तर प्रलय, सुनामी आलीच म्हणून समजा. खवळलेल्या समुद्राकडे पाहून आपल्याला धडकी भरते, परंतु कोळी बांधव त्याला आपला मायबाप मानून खुशाल स्वतःला झोकून देत लाटांवर स्वार होतात, कारण तोच त्यांचा पोशिंदा असतो. समुद्री मेवा त्यांना पुरवतो, तोच आपल्यापर्यंत पोहोचतो. अशा सागराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. आपल्याकडे कोणाचाही आदर सत्कार करायचा असेल तर मानाची वस्तू म्हणून शाल, श्रीफळ देण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे समुद्राचा सत्कार म्हणून त्याला नारळ अर्थात श्रीफळ अर्पण केले जाते. आणि आमचा सांभाळ कर, पोटा पाण्याचा प्रश्न सुटू दे अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी पावसाळ्यामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी विधिवत त्याची म्हणजे जलदेवता वरुणाची पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. प्रामुख्याने समुद्राशी संबंधित व्यवसाय करणारे कोळी बांधव आणि जलपर्यटन हा व्यवसाय करणारी मंडळी हा सण उत्सव म्हणून साजरा करतात. कोळीवाड्यातील आपल्या निवासस्थानापासून समुद्रापर्यंत सोनेरी कागदाची सुशोभित केलेले नारळ पालखीत घालून सर्व आबालवृद्ध स्त्री पुरुष नाचत गात आनंदाने मिरवणूक काढतात. समुदायानेच आपापला नारळ समुद्रात अर्पण करतात. धंद्याला बरकत यावी आणि पुढचे वर्ष समुद्राने आपले रक्षण करावे म्हणून प्रार्थना करतात. नंतर ही बराच वेळ सर्व समुद्रकिनारे आणि कोळीवाडे नाचत बागडत असतात. या दिवशी नारळ घातलेला गोड पदार्थ केला जातो. पावसाळा सुरू झाल्यापासून बंद ठेवलेले व्यवसाय या दिवशी पुन्हा सुरू केले जातात. या दिवशी अनेक घरांमध्ये नारळी भात किंवा नारळाच्या वड्यांचा मुख्य बेत केला जातो, कारण याच दिवशी रक्षाबंधन हा सणही साजरा केला जातो. आवडत्या भाऊरायाला औक्षण करून राखी बांधली जाते आणि त्याची कीर्ती सागरासारखी अमर्याद पसरू दे अशी देवाकडे प्रार्थना केली जाते. सणांचे हे सुंदर रूप पाहिले की आपल्या संस्कृतीचा आणि पूर्वजांचा हेवा वाटतो. त्यांच्या दूरदृष्टीची कमाल वाटते. नर्मदेला साडी नेसवणे असो, नाहीतर समुद्राला नारळ अर्पण करणं असो, निसर्गाला कवेत घेण्याचा, सलगी साधण्याचा, ऋणानुबंध जोडण्याचा प्रयत्न किती सुंदर आहे. निसर्गामुळे आपले अस्तित्व टिकून आहे, अन्यथा नदी, डोंगर, वृक्ष, फळं, फुलं, आकाश, समुद्र, पर्वतरांगा यांच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत याचे भान राहावे. यासाठी धर्मशास्त्राने या सणांची सांगड चपखलपणे निसर्गाशी घालून दिली आहे. कोळी बांधव नाव वल्वत रामा हो म्हणत जी साद घालतात किंवा बंगालमध्ये ओ माझी रे म्हणतात, ती रामायणातल्या रामाला असते का हे सगळे काही आपण समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला रामायणात डोकवावे लागेल. राजा दशरथाला अर्थात आपल्या वडिलांना दिलेले वचन पाळण्यासाठी रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण सर्व संघ पारिपात्य करून वल्कले नेसून दंडकारण्यात जायला निघाले. सुमंतांनी त्या तिघांना गंगा घाटापर्यंत आणून सोडले. तिथून पुढचा प्रवास त्यांना पायी करायचा होता, परंतु वाटेत विस्तीर्ण गंगा नदी होती. तिचे विशाल पात्र पार करून जायचे तर नावेची गरज लागणार होती. त्यावेळेस समस्त नावाडी रामसेवेसाठी उपस्थित होते, परंतु रामप्रभूंना कोणाकडूनही सेवा घ्यायची नव्हती. मात्र सूर्यास्त होण्याआधी गंगेचे पात्र ओलांडून पलीकडे जायचे होते. त्यामुळे नाईलाजाने त्यांना नावेची सेवा घ्यावी लागली. त्यावेळेस
नावाड्यांचा प्रमुख गुहक नावाडी रामसेवेसाठी पुढे आला आणि त्याने रामचरणांची पाद्य पूजा करून त्यांना आपल्या नावेत घेतले. नाव वलवत दुसऱ्या तीरापर्यंत आणली, परंतु राम उतरायला तयार होईना. फुकट सेवा घ्यायची नव्हती असे ठरले असतानाही सेवा घेतली होती, पण मोबदला काय द्यायचा ही विवंचना रामप्रभूंना त्रस्त करत होती. त्यावेळी सीतामायेंनी रामरायांना आपल्या साखरपुड्याच्या अंगठीकडे लक्ष वेधत खुणेनेच विचारले, ही अंगठी दिली तर चालेल का? आपल्यावर आलेला मानहानीचा प्रसंग आपल्या पत्नीने न बोलता सोडवला. हे पाहून रामप्रभूंना तिचे कौतुक वाटले. त्यांनी ती मुद्रिका अर्थात अंगठी गुहक नावाड्याला देऊ केली. तेव्हा गुहक नावाडी म्हणाला, रामप्रभू, तुम्ही आम्ही एकाच बिरादरीचे. मी गंगेचा नावाडी, तुम्ही भवसागर पार करून नेणारे नावाडी. एकाच व्यवसायातल्या दोन व्यावसायिकांनी परस्परांशी व्यवहार करायचा नसतो, हे नीतीला धरून नाही. हे गुहक नावाड्यांचे बोलणे नसून हा भक्त भगवंतामधला संवाद होता. लक्ष्मण आणि सीतामाई आश्चर्याने पाहत होते. त्यावेळेस प्रभू रामचंद्र गुहकाला म्हणतात, अंगठी देऊ नको म्हणतोस, मग मी तुझ्या ऋणातून उतराई होऊ तरी कसा? त्यावेळेस गुहक नावाड्याने सांगितले, प्रभू रामा, तुझी नौका मी एका तीरावरून दुसऱ्या तीराला लावली, तशी आम्हा कोळी बांधवांची जीवन नौका तू पैर तिरेला लाव. आम्ही समुद्रात स्वतःला झोकून देतो, हे तुझ्या भरोशावरच. आमच्या प्राणांच्या रक्षणाची ग्वाही दे. हे ऐकल्यावर रामचंद्रांनी तथास्तु म्हणत गुहकाला शाश्वत केले आणि केवळ गुहकाचाच नाही तर समस्त कोळी बांधवांचा रामरायाने उद्धार केला. म्हणून आजही समुद्रात नाव वल्लवताना कोळी बांधव रामाचा गजर करत स्वतःला झोकून देतात. वल्लव रे नखवा हो, वल्लव रे रामा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.